नमस्कार मंडळी, राज्यभर विविध महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निमित्ताने विशेषतः नवमतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत असून मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. तर मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच मतदान करून झाल्यानंतर कलाकारांनी सोशल मीडियावर फोटोज व व्हिडिओज पोस्ट करून नागरिकांना सतर्क राहत योग्य व सुशिक्षित उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. तर काहींनी आपला प्रभाग, आपली जबाबदारी, आपल्या अधिकाराचा वापर करा. मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी घराबाहेर पडून आपली जबाबदारी पार पाडा. आपल्या विभागाच्या विकासासाठी मतदान करा असंही म्हटलंय. त्यामुळे चला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या कलाकारांची झलक पाहूयात. माझा मतदानाचा हक्क बजावून आले. हे बघा, माझं बोट. तुम्ही पण उठा, बाहेर जा. थोडी त्रास सहन करायला लागला, काही हरकत नाही. उभे राहा रांगेत. मी पण रांगेत उभी होते अर्धा तास. आणि माझं बालमन विद्या मंदिरला माझं केंद्र होतं. काही नाही, सगळं शांतपणे पार पडत होतं. एखाद्या मशीनमध्ये घोळ झाला, घोटाळा झाला, पण त्याच्या एवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या करू नका तुम्ही. तो आपला अधिकार आहे, तर तुम्हाला तक्रार करायला जागा असते. आणि मतदान करणं हे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे. तो त्याचा वापर आपण नाही केला तर मग आपला मतदार येईल कसं पण. गो अँड वोट. नमस्कार, मी संस्कृती बालगुडे. आज 15 जानेवारी खूप महत्त्वाचा दिवस म्हणजेच मतदानाचा दिवस. मी माझं मत नुकतंच नोंदवून आले आहे. तुम्हीही जा आणि तुमचं मत नोंदवा. ज्या शाळेत मतदान केलंय त्या शाळेच्या बाहेरच ही अवस्था आहे. नमस्कार, मी श्रेयस तळपदे मी दीप्ती तळपदे. आणि आम्ही दोघांनी आत्ताच वोट केलं आहे. तुम्ही सुद्धा वोट नक्की करा. प्लीज अजिबात आळस करू नका. वोट नक्की करा. धन्यवाद. आज बीएमसी की वोटिंग है और मुंबईकर होने के नाते मैं हमारी रोजमर्रा जिंदगी के लिए आज का दिन है जब रिमोट कंट्रोल हमारे हाथ में आता है. सो मैं यही कहूंगा, सारे मुंबई वालों को कहूंगा, आके वोट जरूर करें. रादर कि हम कंप्लेन करते हैं कि पानी नहीं आ रहा, इलेक्ट्रिसिटी नहीं आ रहा, रोड ठीक नहीं है, कचरा है, ये है वो है. इट्स नाउ आवर टर्न. हम सबको आना चाहिए और हो सके सारे के सारे आने चाहिए ताकि हम वोटिंग करके सही मतदान, सही बंदा चुन सके. सो दैट इज इट. अगर साथ में यही कहूंगा कि अगर मुंबईकर का असली हीरो बनना है तो डायलॉग बाजी नहीं, आके सीधे वोटिंग करें. मी मतदान केलं आहे. तुम्हीही करा. नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणविज. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. भारतीय संविधानानुसार मतदान हा आपला अधिकार व कर्तव्य आहे. त्यामुळे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी अवश्य मतदान करा. जय हिंद. माझं मतदान मी मुंबईत करतो. मी हल्ली पुण्यामध्ये राहतो, पण मी सकाळी 6ला निघालो, आता इथे पोहोचलो, मतदान केलं. मला असं वाटतं मतदान करणं म्हणजे आपल्या अस्तित्वाची खूण आहे.
आणि ते जाणीवपूर्वक सगळ्यांनी करायला हवं. तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल त्याला तुम्ही करा, पण जाणीवपूर्वक घराच्या बाहेर पडा. ही सुटी म्हणून घरामध्ये राहू नका. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा. धन्यवाद. कितना जरूरी है वोट करना? आप पुणे से यहाँ पर आए हैं वोट करने के लिए. मैं समझता हूं कि मेरे अस्तित्व की निशानी है वोट करना, और इसके लिए मैं वो 3-4 घंटे वहां से और अभी वापस ही इमीडिएट जा रहा हूं मैं. तो प्लीज कृपया आप वोट कीजिए. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेता अशोक शिंदे. आज 15 जानेवारी म्हणजे मतदानाचा दिवस. मी आत्ताच मतदान करून आलो आहे आणि माझं अमूल्य मत मी आज त्या उमेदवाराला देऊन आलो आहे ज्याला मला जिंकवायचं आहे. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण आपापल्या घरातून बाहेर पडा आणि मतदान केंद्रावर जाऊन आपलं अमूल्य मत नोंदवा. याचं कारण एक मत सत्ता पालट करू शकते. तर सगळी कामं बाजूला ठेवा आणि दिवसभरात जाऊन मतदान करा अशी मी कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.